आयुष्यातली सगळ्यात आनंदाची दिवाळी सॉइल चार्जर एससीटी वैदिक डोस भरला कृषी अमृतच्या 10 बॅग बर पूर्ण RNPH बर मायक्रो चार्जर बर 3 किलो मायक्रो चार्जर मिरॅकल बर आणि एसएसएम पण वापरलं SSM पण मिरॅकल शक्ती सम्राट हो एससीटी प्लस वैदिक बर हो. मग किती बेसल डोस झाले याला आता बरोबर नंतर 24व्या दिवशी आम्ही दुसरा बेसल डोस घेतला 24व्या दिवशी 24व्या दिवशी घेतला कारण प्लॉट दिसूच लागला तसा त्याची ग्रोथ एवढी फास्ट होती हो की दर 24 तासाला एक पान उकलायचं 24 तासाला असं पान फुटलं म्हणजे शेंडा फुटला बरं. आपण म्हणतो माथा फोडला हो जे तिसरं पान असते ते तिसऱ्या दिवशी निघालं म्हणजे उगवल्यापासून उगवला 3-4 दिवशी हो पण दररोज एक पान निघायला लागलं म्हणजे तुमच्यासाठी नवीन होतं नवीन याच्या आधी असं कधीच झालं नाही. स्वतः हात काटे विकतो आम्ही बर कसा रेट न विकताय 30 रुपये पाव किलो निघतो आम्ही 30 रुपये पाव किलो हा आणि 50 रुपयाला अर्धा किलो 100 रुपयाला किलो 100 रुपये किलो हो. शेडनेट उभा करून 2-3 वर्ष झाले माझ्याकडे 4 शेडनेट आहेत. मग 4 आहेत 4 शेडनेट आहेत. असा अनुभव असा अनुभव आलाच नाही केमिकलवर येतच नाही असा अनुभव फक्त हे किमया ही सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीची आणि राम सरांचं मार्गदर्शन. दररोज शेड्यूल सांगतो मला सकाळी 7 ते 7 मी शेतात असतो 8-8:30ला झोपतो पहाटे 3 वाजता उठतो मी स्नान करून देवाचं दर्शन घेऊन राम सरांचं दर्शन डोळे साहेबाचं दर्शन टोंपे साहेबाचं दर्शन आणि नंतर मग 2 तास व्हिडिओ बघायचे मग उठून 7ला शेतात यायचं दुसरा काही व्यवसाय नाही फक्त शेती आणि शेती म्हणजे दिवसाची सुरुवातच व्हिडिओ पाहून सुरुवात एससीटीनं आणि संध्याकाळची शेवट पण एससीटीनं एससीटी वैदिक एससीटी वैदिक. बरं गाडी घेतली द्वारकान्याला अशोक लेलँड छोटा दोस्त घेतला 10 लाख रुपयाचा हा व्यापाऱ्याला देत नाही आम्ही अजिबात नाही व्यापाऱ्याला एकदा दिला त्याने आमच्यापासून आडतला पाठवला आम्ही तर त्यानं आम्हाला आम्ही इकडे 30 रुपये पाव विकवलं आणि त्यानं तिकडे 50 रुपये किलो देऊन टाकला असं झालं त्याच्यामुळे आम्ही आता व्यापाऱ्याला देणार नाही म्हणून मी नवीन गाडी घेतली. आता आम्ही केमिकलला रामरामच केला आता काहीच नाही युरिया नाही DAP नाही त्याचं नावच घेतलं नाही दुकानच बंद झालंय सगळे नाव काहीच नाही हा पॉयझनचं दुकान बंद केलं आम्ही. बर आणि ते काय पॉयझन देतात बरोबर आहे पॉयझनच फवारायचं पॉयझनच खायचं त्यांनी खायचं आपण खायचं याच्यात तसं नाही ना ह्याच्यात आनंद आहे मला 100 रुपये किलो दोडका चाललाय ह्याचा फारसा मला आनंद नाही कारण मी उत्पन्न ह्याच्यावर भरपूर काढले पण मला ह्याचा आनंद आहे की राम सरांच्या आशीर्वाद आपण विषमुक्त खातोय विषमुक्त खाऊ देतोय बरोबर ह्याचा जास्त आनंद आहे. आज मी रोज दोडका खातो साहेब रोज दोडका खातो आम्ही कच्चे काकडी सारखे खातो दोडका हो आता हे काकडी सारखं लागते टेस्ट घेऊन बघा सर टेस्ट बघा हो काकडी खाल्ल्यासारखं लागते काकडी सारखी आणि आपला दोडका कडू लागतो जेवणात गोड लागायला हा गोड लागतो गोड लागतोय हा काकडी सारखा लागतो आणि केमिकलचा दोडका कडू लागतो खाऊ तोंडातच घेऊ शकत नाही तुम्ही खाऊ शकत नाही पहिली गोष्ट आम्ही रोज खातो कसा लागतो कडू लागतोय गोड लागतो काकडी सारखा दोडका त्यांना सांग कसा लागतोय काकडी सारखा दोडका खातोय का काकडी काकडी सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचं यश आहे राम सरांचं यश आहे तुमचं यश आहे राम सरांना तर भेटू शकत नाही आपण राम सरांचे प्रतिनिधी त्यांना आपण भेटू शकतो मग यांच्या हाताने मी गाडीची पूजा केली कारण यांच्या हातात यश आहे सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी म्हणजे यशाची पायरी बरोबर. केमिकलनं मृत होऊन गेली खराब झाली सुपीकपणा नव्हता जमिनीची सुपीकता गेली आमची सुपीकता गेली खर्च करू बेजार आम्ही केमिकलचा प्लॉट लावायचा 2-4 तोडे व्हायचे पुन्हा ह्याला रोग यायचा आणि समाप्त होऊन जायचे आम्ही निराश झालो होतो साहेब. पण एक कुठेतरी आशेचा किरण म्हणजे आम्हाला सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी दिसली कुठेतरी एक आता इतका उल्हास वाटतो की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 7 ते 7 शेतात असतो दर 24 तासाला मला ही 1 एकर जमीन दर 24 तासाला आज माझ्या गाडीत 14 कॅरेट आहेत आता तुम्ही बघू शकता तर 10 कसे निघाले पहिल्या दिवशी 2 निघाले दुसऱ्या दिवशी 3 निघाले चौथ्या दिवशी 4 निघाले 5, 6, 7, 8 आज तर 9व्या 10व्या दिवशी डायरेक्ट 12-13 निघाले म्हणजे हो कॅरेट आणि 1 कॅरेट माझं 1 कॅरेट 12-13 किलोचं भरतंय म्हणजे 1000 रुपये कॅरेट निघते
एक एक कॅरेट 1000 14 कॅरेट आहे 14 कॅरेट आहे 14,000 रुपये उद्या आम्ही करतो 30 रुपये पाहून आम्ही हातकाट्या विकतो रोज रोज. मला 1 एकर जमीन आज मला रोज कमीत कमी 10,000 रुपये देते रोज. आणि कॉस्ट आणि खर्च काय काहीच नाही, फक्त सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर. बरोबर आहे. एनर्जी बेसल डोस आपला बेसल डोस दिले, 2 बेसल डोस दिले, 2 बेसल डोस झाले. 2 बेसल डोस झाले. बर. आता माझ्याकडे 600 लिटर अमृत जेल स्टॉक असतो, बनवून बनवून ठेवला असतं 600 लिटर. कारण ऍट अ टाइम कसं आहे, अमृत जेल शिवाय मग अमृत जेलची आम्ही नुसती स्प्रिंग घेतली. हे म्हणजे फक्त अमृत जेल धुवून काढलं, धुई गेली की आम्ही लगेच अमृत जेल धुवून घेतलं लगेच, काहीच अडचण फ्रेश काहीच नाही. हे फुल जशाच तसं राहिलं साहेब. ह्याला फ्रीज मध्ये ठेवायची गरजच नाही. हे ओरिजिनल आहे ना साहेब, ते केमिकल कसं राहील बाहेर, त्याला फ्रीजची गरज लागल. बरोबर आहे. मग ते फ्रीज पण त्यांनीच आणलंय, केमिकल त्यांनीच आणलंय. बरोबर. आपलं ओरिजिनल आहे ना, बरोबर. आपल्याकडे कुठं फ्रीज होतं. बरोबर. हे जुनं ते सोनं, जुनं ते सोनं. ते सोनं. हा. आणि शेतकऱ्यासाठी, हो ह्या भारतातल्या शेतकऱ्यासाठी बरोबर आहे. राम सर म्हणजे देवच आहे. क्या बात आहे. बरोबर आहे. नक्की. शेतीला, ह्या देशातल्या शेतीला, हो. शेतकऱ्याला फक्त एकच माणूस वाचू शकतो आणि ते म्हणजे राम सर. राम सर. नक्की. दुसरं कोणीच नाही. सगळे मारणारेच आहेत. मातीला, तारणारा एकच, मातीला, शेतीला हा, आणि ग्राहकाला. ग्राहकाला बरोबर आहे. आणि निरोगी जीवन. टोटल कॅल्क्युलेशन आहे माझं, बर. टोटल सगळ्या पिकाचं तासासहित कॅल्क्युलेशन आहे. अभ्यास पूर्व सगळं. अभ्यास पूर्ण. दोडका 24 तासात येतो. बर. माझं कारलं 36 तासात येतं. बर. 48 तासात काकडी येते. बर. म्हणजे 60 तासाच्या आत येणारे माझ्याकडे 4 पिके. कशाला वाट बघता 16 महिने, कशाला लावता ऊसन, सोयाबीन, कापूसन, आणि कशाला करता उगा 100 एकर, बरोबर. कारण 4 एकर. बरोबर आहे. पण चांगलं करा. हा, चांगलं करा. सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वापरा. तुम्ही लखपती. खाणाऱ्यांना सुद्धा आशीर्वाद दिला पाहिजे. खाणाऱ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. आपण बी आनंदानं खाल्लं पाहिजे. आपल्याला समाधानानं झोप लागली पाहिजे. भीतीच गेली. निवांत शेती, आनंदानं शेती. सर म्हणतात ना, शेती करू आनंदानं. आमच्या जीवनात आनंद आला, सरांनी आणला. खरं या 100% खरं. आता तुम्ही डोळ्यानंच बघायला येत ना, खोटं कशाला सांगायचं. नाही तुमचे नाही. आमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात, माझ्या काम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये आज आमच्या आनंदाची दिवाळी झाली. बरोबर आहे. आणि शिस्तबद्ध नियोजन आहे. हो. त्या पोटामध्ये, ह्या माझ्या पोटामध्ये हो. मी केमिकलचं काहीच घालणार नाही, अजिबात नाही. काहीच नाही. म्हणून आता आमचा दोडका गाईच्या दुधावरला आहे. आम्ही आमच्या पिकांना पण दूध पाजतो. म्हणजे तुझा आहे, तुझ्यापासून जागा चुकलाशी. उगाच मोकार लोकांचं फवारलं. मोकार कंपन्या, मोकार लोक काय विष देणार, विष खाऊ घालणार. सर विषारी आयुष्य. बरोबर. विषारी आयुष्य. राम सरांनी जे कार्य हातात घेतलेले हे ह्या पिढीसाठी खूप चांगले. हे 100 वर्ष जगणार आहे. 100%. तुम्ही आम्ही नाही जगू, कारण आपलं आयुष्य अर्ध केमिकल खाण्यात गेलं ना. यांना प्युअर मिळाले ना. बरोबर आहे. म्हणून हे प्रचार करण्याची गरज आहे. मला म्हणले शेतकरी काय बाबा म्हणले, आता तुम्ही तो बाजारात माळव विकायले. अरे बाबा म्हणलं, तुमचं कशाचं दुकान आहे? ते मला किराणा आहे, कापड आहे, कृषी केंद्र आहे. बरोबर आहे. अरे तुम्ही लोकांचं आणून विकायले म्हणलं. बरोबर आहे. कृषी केंद्र, कुणाच्या कंपन्या, कोण विकायले, काय पत्ता, बरोबर आहे. काय टाकलंय माहित आहे? काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. अरे माझी तर स्वतःची कंपनी ना नरवाडीला. माझी स्वतःची फॅक्टरी, आणि मला माझ्या स्वतःच्या फॅक्टरी मधलं बाजारात बसून विकायचा मला स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान आहे. केमिकलचा मार्ग चुकीचा मार्ग. बरोबर. चुकीचा मार्ग. म्हणून आम्हाला पाहिजे तेवढं यश आलं. हे जर आम्हाला आधी मिळालं असतं साहेब, मी BMW मध्ये हिंडला असतो. BMW मध्ये हिंडला असतो. मला जर 5 वर्षाखाली भेट झाली असती माझी टोंपे साहेबाची, डोळे साहेबाची. 24/7 मी शेतातच आहे. मी कुणाचाच फोन घेत नाही, आणि मला कुणाचा फोन येत बी नाही. मला नेता नाही, कार्यकर्ता नाही, पक्ष नाही, काहीच नाही. मला जे काय असेल ते माझी शेती, माझं कुटुंब. माझी शेती, माझं कुटुंब, आणि माझ्या यश शेती वैदिक. राम सरांची व्हिडिओ. बरोबर. याच्यापेक्षा मोठं जगच नाही. उठता बसता बोलता ध्यानी मनी राम. ध्यानी मनी राम आहेत. 30 वर्षापूर्वीची मोटरसायकल बदलू शकलो नाही मी. 30 एकरात साहेब
वास्तव आहे. इकडे वास्तव आहे. 30 एकरामध्ये मला कधी कधी 3 लाख रुपये घरून घालावं लागलेले. काय राहिलं तर नाहीच, काय राहिलं तर नाही शेतीत. हो. राम नाही राहिला शेतीत त्या आता केमिकलच्या. आता राम आला एसीटी क्वालिटी सॉइल टेक्नॉलॉजी. 30 एकर जमीन असून 30 रुपयाला महाग. कोण ते साहेब बरोबर आहे. उरत नाही हो काही. रामही नाही आणि आरामही नाही. आणि आरामही काहीच नाही, नाही. काहीच नाही. काहीच नाही. आता निवांत आहे. एकदा म्हणलं आय एम फर्स्ट इंडियन फार्मर. आय एम नॉट गिव्ह एनी फर्टिलायझर अँड नो एनी पेस्टिसाइड. फर्स्ट इंडियन फार्मर. आय डिक्लेरेशन, आय गिव्ह द डिक्लेरेशन. लिहून देतो बॉन्डवर. तुम्हाला माझ्या ह्या दोडक्यामध्ये एक कण बी माझ्या रासायनिक खताचा नाहीये. मी एका केमिकलवाल्या दुकानदाराला म्हणलो मी, हे म्हणले आमचं कसं होईल, तुमचं दुकान लागणार तुमचे दुकान बंद करावं लागणार आहेत केमिकलवाल्याचे. अरे तुमच्या औषधानं आम्हाला काय व्हायच नाही ना, ह्याच्यात पिकच नाही, रानात काय यायच ना. तर बरोबर आहे. राम सर म्हणजे वाघच आहेत. बरोबर आहे. माझे शब्दच आहेत साहेब. माझा शब्द बघा, मी शेतकरी. बरोबर. माझे आई वडील शेतकरी. बरोबर. माझा धर्म आहे अन्न पिकवणे. हो. आज मी शेतातच आहे. हो. मला वाटतं ह्या पृथ्वीवर हो. राम सरा इतका पुण्यवान माणूसच नाही. नाहीये. खरंय. बरोबर. ह्या गोष्टी टाळ्या वाजवा. नाही खरंय. बरोबर. त्या माणसानं जीव वाचवण्याचं काम केलं. बरोबर. विषमुक्त रोगमुक्त काम करण्याचं राम सरांना काम केलं. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव भगवान उत्तमराव जोगदंड पाटील, मुक्काम पोस्ट नरवाडी, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी. बर. आता आपण आपल्या शेडनेट मध्ये उभा आहेत. हो. तर इथे किती एकरचा प्लॉट आहे? हा 1 एकरचा दोडक्याचा प्लॉट आहे. 1 एकरचा दोडक्याचा प्लॉट आहे. हो. बरं, याची लागण तुम्ही किती तारखेला केली? 29 सप्टेंबर 29 सप्टेंबर 2024. बरं. आज किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? आज आता 46-47 दिवस झाले. 46 दिवस झाले याचे. हो. बरं. आणि प्लॉट चालू होऊन किती दिवस झाले? प्लॉट चालू होऊन 8 दिवस झाले. आज 8 दिवस झाले. किती तोडे झाले? आता दररोज तोडतोय आम्ही. रोज तोडतो आम्ही. दर रोज 24 तोडतो. तासाला तोडावं लागतो. दर 24 तासाला? हा दोडका दर 24 तासाला तोडावं लागतो. बर. काल या वेळेला तोडा केला होता. रोज ह्याच वेळेला तोडा करता तुम्ही? 4 वाजता. बर. एकंदरीत जर क्वालिटी पाहिली तर 1 नंबर क्वालिटीचं दोडकं ते पिकवत आहेत. आणि या दोडक्याला बाजारामध्ये जर मागणी पाहिली तर तेच सांगतील. हा, आता आम्ही रोज बाजार करतो आम्ही. बर. काय? स्वतः हात काट्या विकतो आम्ही. बर. कसा रेट न विकताय? आता 30 रुपये पाव किलो निघतो आम्ही. 30 रुपये पाव किलो? हा. आणि कसा 50 किलो रुपयाला अर्धा किलो, 100 रुपयाला किलो. 100 रुपये किलो? हो. बाजारामध्ये तुम्ही स्वतः विकता? स्वतः मी विकतो. रोज 7वा दिवस 8वा दिवस आहे आज 8वा आता. दिवस आहे. सकाळी बाजार असतो, सकाळी विकतो आम्ही. बर. तुम्ही सर्वप्रथम काय केलं? सर्वप्रथम आम्ही बेसल डोस भरला कृषी अमृतच्या 10 बॅग. बर. पूर्ण RNPH. बर. मायको चार्जर. बर. 3 किलो हो. मायको चार्जर, मिरॅकल. बर. आणि SSM पण वापरलं? SSM पण शक्ती सम्राट, वापरलं. मिरॅकल. शक्ती सम्राट. हो. SCT प्लस वैदिक. बर. हो. मग किती बेसल डोस झाले याला? आता बरोबर नंतर 24व्या दिवशी आम्ही दुसरा बेसल डोस घेतला. 24व्या दिवशी? 24व्या दिवशी जसं डोळे साहेबांनी सांगितलं तसं चालू आहे आमचं. महिन्याच्या आतच. शेड्यूल मध्ये किती दिवसानंतर दिलेला आहे? आपण 45 दिवस 45 दिवसानंतर दिलेला हो, आहे. हो. तुम्ही 24व्या दिवशी रिपीट? 24व्या दिवशी घेतला, कारण प्लॉट दिसूच लागला तसा. बर. त्याची ग्रोथ एवढी फास्ट होती हो. की दर 24 तासाला एक पान उकलायचं. 24 24 तासाला असं पान फुटलं म्हणजे शेंडा फुटला, बर. आपण म्हणतो माथा फोडला, हो. ते 3रं पान असते बर. ते 3ऱ्या दिवशी निघालं. म्हणजे उगवल्यापासून उगवला 3ऱ्या-4थ्या दिवशी. हो. पण दररोज एक पान निघायला लागलं. म्हणजे हे तुमच्यासाठी नवीन होतं? नवीन याच्या आधी असं कधीच झालं नाही. आता तुमचा हे काय तुमचं शेडनेट जे काय पॉली हाऊस हो, आहे शेडनेट. तिथं आता ह्याच वर्षी उभं हो. केलं असं नाही? नाही आम्ही शेडनेट उभा करून 2-3 वर्ष झाले. माझ्याकडे 4 शेडनेट आहेत. मग 4 आहेत? 4 शेडनेट पण आहेत. असा अनुभव ते असा अनुभव आलाच नाही. केमिकलवर येतच नाही असा अनुभव. फक्त हे किमया ही सॉइल टेक्नॉलॉजीची आणि राम सरांचं मार्गदर्शन. राम सरांचे व्हिडिओ बघता? राम सरांचे मी पूर्ण व्हिडिओ बघतो. रोज बघतो. माझं शेड्यूलच असं आहे. बर. मी 3:30 पण ते बघायला. नाही माझं दररोजचं शेड्यूल सांगतो मला. बर. सकाळी 7 ते 7 मी शेतात असतो. 8-8:30 झोपतो. पहाटे 3 वाजता उठतो मी. स्नान करून देवाचं दर्शन घेऊन, राम सरांचं दर्शन, डोळे साहेबाचं दर्शन, टोंपे साहेबाचं दर्शन, आणि नंतर मग 2 तास व्हिडिओ बघायचे. बर. मग उठून 7ला शेतात यायचं. दुसरा काही व्यवसाय नाही, फक्त शेती आणि शेती. म्हणजे दिवसाची सुरुवातच व्हिडिओ पाहून करता? सुरुवात एसीटीनं आणि संध्याकाळची शेवट पण एसीटीनंच. एसीटी वैदिक? हो, एसीटी वैदिक. बर. दोडका म्हणल्याच्या नंतर हे जे साईडने काठे राहतात त्याला, किंवा हे खूप काय होतं शिरा कडक ह्याच्यावरच मार्केट असतं. बरोबर आहे ना?
तर याच्यावरच मार्केट ठरलं जातं. फ्लेक्झिबल आहे, Flexible पूर्ण आहे. फ्लेक्झिबल आहे. हा आणि याची आपण क्वालिटी बघू शकतो सर. रासायनिक दोडका असा वाजत नाही, हा टपकून वाजतो असं. आणि बरोबर असं आहे. पूर्ण मध्ये घर भरलेला आहे. पूर्ण घर भरलेलं आहे. हे हा, बघा ना यांच्या त्याच्यामुळं हातामध्ये. व्हाईट आहे पूर्ण पूर्ण व्हाईट आहे, हो. पूर्ण भरलेलं आहे पूर्ण त्याच्यामध्ये. भरलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये पिचका नाही. पिचका नाही तुम्ही जर मार्केटमध्ये दोडका घेऊन म्हणजे गेले तुम्ही हो. आणि तो जर मोडला तर तो असा वाकत राहतो, तो मोडत नाही. मोडत नाही. त्याच्यामध्ये आवाज- दोरा निघतं, दोरा दोरं निघतं. केमिकलच्या दोडक्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्यामध्ये दोरा निघत नाही, पाणी निघत नाही. तुम्ही किती दाबा ह्याच्यात पाणी निघणार नाही. बरोबर. त्याच्यात असं लगेच पाणी निघते दाबा. हा जो दोडका प्लॉट केला, हो. दोडका प्लॉट केल्याच्या नंतर तुम्ही गाडी घेतली. गाडी घेतली दोडका न्यायला. हो. अशोक लेलँड छोटा दोस्त त्यातला 10 लाख रुपयाचा. हा कारण आम्हाला लोकल बाजार करावे लागतात आणि बाजार करायचं म्हणलं गावातलं वाहन मिळत नाही. बर कारण वाहन आपल्याला दुपारपर्यंत बसून ठेवायला लागतं. बर आम्ही 2 बाजार करतो सर, बर सकाळचं करतो आणि संध्याकाळचं करतो. दिवसात? हो, एका दिवसामध्ये एका दोन बाजार? दिवसामध्ये 2 बाजार किंवा एके दिवशी मोठा एक बाजार. बर हा पण आम्ही पूर्ण माल हे काट्यावर शिकतो आम्ही. एक माझा ड्रायव्हर आणि मी आणि दुसरा एक माणूस. व्यापाऱ्यांना देत नाही ते? व्यापाऱ्याला देत नाहीत आम्ही. अजिबात नाही. व्यापाऱ्याला एकदा दिला त्याने आमच्यापासून आडतला पाठवला आम्ही. हा. तर त्यानं आम्हाला आम्ही इकडे 30 रुपये पाव विकवलं हो. आणि त्यानं तिकडे 50 रुपये किलो देऊन टाकला. असं झालं. त्याच्यामुळे आम्ही आता व्यापाऱ्याला देणार नाही म्हणून मी नवीन गाडी घेतली. तर मी माझा दोडका नेलता लातूरला. बर याच्या अगोदर इथं कारलं होतं बर. आणि बाजूच्या शेडनेट मध्ये दोडका होता. हो. तर माझा दोडका गेला 15 रुपये किलो बर आणि तिथे एक सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी दोडका आला होता. बर ते गेला 45 रुपये. 45 रुपये किलो गेला ठोक मध्ये लातूरला. लातूर ते पण market. उन्हाळ्यात गेलेल्या उन्हाळ्यामध्ये. बर तर मग माझा 15 गेल्यास मी म्हणाले काय कोणती व्हरायटी काय नाही. हो. ते म्हणले व्हरायटी आपली नागाच आहे म्हणले, बर पण आम्ही सॉइल चार्जरवर करतो म्हणले. बर मग म्हणले काय भानगड आहे काय नाही. मग म्हणलं मला थोडं क्लिक झालं की आपल्याला टोंपे साहेब म्हणत होते, डोळे साहेब म्हणत होते. बर मग मी दोघांची भेट घेतली, हा. मग सॉइल चार्जरवर केला. बर आणि त्या शेतकऱ्यानं मला सांगितलं की तुम्ही केमिकलवर असं येतच नाही, व्हरायटी कोणती लावा म्हणजे व्हरायटी काय बेस करत नाही. बरोबर फक्त तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायला चालू करा, केमिकल काहीच देऊ नका. बर जमिनीतून नाही, फवारणीतून नाही, काय नाही. आता आम्ही केमिकल रामरामच केला आता. काहीच नाही. काहीच नाही, युरिया नाही, डीएपी नाही, त्याचं नावच घेतलं नाही. दुकानच बंद झाले, सगळे नाव काहीच नाही. हा पॉयझनचं दुकान बंद केलं आम्ही. बर आणि ते काय पॉयझन देतात, बरोबर आहे. पॉयझनच फवारायचं, पॉयझनच खायचं, त्यांनी खायचं आपण खायचं. याच्यात तसं नाही ना. बरोबर ह्याच्यात आनंद आहे मला. 100 रुपये किलो दोडका चाललाय ह्याचा फारसा मला आनंद नाही. बर कारण मी उत्पन्न ह्याच्यावर भरपूर काढले, पण मला ह्याचा आनंद आहे की राम सरांच्या आशीर्वाद आपण विषमुक्त खातोय आणि विषमुक्त खाऊ घालतो. देतोय. हा, देतो. बरोबर आहे. हा. ह्याचा जास्त आनंद आहे. माझ्याकडे शिमला मिरची राहायची, बर आम्ही रोज फवारायचो बर व्हायरसमुळे. रोज फवारणी, मी सकाळी रोज फवारणी केली पर डे. आज 15 दिवस झालं फवारणी नाही. डोळे साहेबांनी सांगितलं अमावस्या पौर्णिमेला फवारणी करायची. रोगच नाही, काहीच रोग नाही साहेब. ह्या पानावर काहीच रोग नाही. असे फुलं आहेत बघा हे. आणि आपण घेतली पण घरी खायला नेली का? घरी खायला नेलं नाही. कारण कसं नेणार, दररोजच आम्ही सोडायचो 052 34 12 61. बरोबर आहे. म्हणजे इतकं की बस ते लिमिटच्या बाहेर कशाचं खाऊ वाटतंय. बरोबर आणि खाल्लं तर चांगलं बी लागत नव्हतं. नाही कस काय चव हा, लागणार नेलीत त्याला? ना. आज मी रोज दोडका खातो साहेब, रोज रोज दोडका कच्चे खातो आम्ही, कच्चे खातो काकडी साहेब. सारखे. कच्चे काकडी सारखे खातो तुम्ही साहेब. आता दोडका? टेस्ट करून दोडका हो. बघा. आता हे काकडी सारखं लागते. याची टेस्ट घेऊन बघा सर. टेस्ट स्वतः बघा. बघा. हो. भाऊ काकडी खाल्ल्यासारखं लागते काकडी सारखी. आणि आपला दोडका कडू लागतो. जेवणात. गोड लागायला हात. हा गोड लागतो. याला गोड लागतोय हा. हम्म. याची म्हणजे चव आहे. काकडी चव सारखं गोड आहे. लागते. काकडी सारखा लागतो. आणि केमिकलचा दोडका कडू लागतो. खाऊ खाऊ शकत शकत वाटकन नाही तुम्ही. तोंडातच तुटतात घेऊ लगेच. शकत नाही आपण. तुम्ही याला खाऊ चव शकत आहे. नाही पहिली गोष्ट. आम्ही रोज खातो, रोज खातो. कसं कसा लागतंय? लागतोय पवन? येली सर. कडू लागतोय. नाही. गोड काकडी लागतोय. काकडी सारखा दोडका त्यांना लागतो. सांग कसा लागतोय. काकडी सारखा. दोडका खातोय का काकडी? काकडी. म्हणजे एवढी मोठी किंमत आहे राम सरांची. बरोबर हे आहे. आपलातून आयुष्य गेलं शेती करण्यामध्ये, खूप मोठा कारभार केला, पण असा रिझल्ट नाही आला आपल्याला. नाही आला. हो. माझी गाडीची पूजा म्हणजे जो माणूस आपल्याला देव माणूस भेटला, बरोबर आहे. डोळे साहेब, हो. यांच्या हस्ते केली मी. ज्यांच्या हस्ते ते यांच्या हस्ते केली. 10 लाखाची गाडी आणली मी. त्यांच्या घरी गेलो, बर दोडका घेऊन गेलो 1 कॅरेट, त्यांना घरी? सप्रेम भेट. बर त्यांच्या घरी गेलो, हो. त्यांना म्हणलं साहेब तुमच्या हातानं माझ्या गाडीची पूजा करा, कारण तुमच्या प्रेरणेनं हे आज झालेलं आहे आणि हे यश हे तुमचं आहे. बरोबर आहे. सॉइल चार्ज टेक्नॉलॉजीचं यश आहे, राम सरांचं यश आहे, बरोबर. तुमचं यश आहे. राम सरांना तर भेटू शकत नाही आपण, राम सरांचे प्रतिनिधी त्यांना आपण भेटू शकतो. मग यांच्या हाताने मी गाडीची पूजा केली, बर कारण यांच्या हातात यश आहे. बरोबर सॉइल आहे. चार्ज टेक्नॉलॉजी म्हणजे यशाची पायरी. बरोबर 100% खरं आहे. हो. तुम्ही असं बोलत होते की
प्लॉट एखादा करायचं म्हणलं की पाणी लागतं जास्त, हो. त्याच्यानंतर त्याला जास्त फवारण्या लागतात, जास्त हो. खर्च येतो, हो. असं बऱ्याच गोष्टी तुम्ही इथून मागे ऐकलेल्या हो. होत्या. ऐकले नाही, केलेलंच होतं. केल्यात आम्ही इतकं करून आम्ही थकलो, बरोबर. पण आम्हाला उत्पन्न होण्या गरज आहे. बरोबर. कारण जमीन सगळी केमिकलनं मृत होऊन गेली, खराब झाली. सुपीकपणा नव्हता तिथे. जमिनीची सुपीकता गेली, आमची सुपीकता गेली. खर्च करू बेजार आम्ही केमिकलचा प्लॉट लावायचा, 2-4 तोडे व्हायचे, पुन्हा ह्याला रोग यायचा आणि समाप्त होऊन जायचे. आम्ही निराश झालो होतो साहेब, इतके निराश झालो होतो की आता कंटाळून गेलो होतो. 4 शेड नेट हे ते, कारण अपेक्षित उत्पन्न नाही गेलं, खर्च खूप वाढला होता आणि मग निराश झालो मी. पण एक कुठंतरी आशेचा किरण म्हणजे आम्हाला सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी दिसली. कुठंतरी एक आता इतका उल्हास वाटतो की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 7 ते 7 शेतात असतो, दिवसभर. फुलं बघितले की तरी वाटतंय कशाला दिवस मावळत असेल. इथून हलू वाटत नाही साहेब. बरोबर आहे. म्हणजे आणि रोज पैसे मिळतात साहेब. केलेल्या दर 24 तासाला मला ही 1 एकर जमीन दर 24 तासाला आज माझ्याकडे 14 कॅरेट आहेत साहेब. आता तुम्ही बघू शकता. तर 10 कसे निघाले, पहिल्या दिवशी 2 निघाले, दुसऱ्या दिवशी 3 निघाले, चौथ्या दिवशी 4 निघाले, 5, 6, 7, 8, आज तर 10व्या दिवशी डायरेक्ट 12-13 निघाले. म्हणजे हो कॅरेट. आणि 1 कॅरेट माझं 1 कॅरेट 12-13 किलोचं भरतंय, म्हणजे 1000 रुपये कॅरेट निघते. 1 कॅरेट 1000. 14 कॅरेट आहे. 14,000 रुपये उद्या आम्ही करतो. 30 रुपये पाहून आम्ही हातकाट्या विकतो रोज. मला 1 एकर जमीन आज मला रोज कमीत कमी 10,000 रुपये देते रोज. आणि कॉस्ट आणि खर्च काहीच नाही, फक्त सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टर. बरोबर आहे. बेसल डोस दिले, 2 बेसल डोस दिले. 2 बेसल डोस झाले. बर, म्हणजे किती दिवसाचा प्लॉट? काहीच खर्च नाही. आज प्लॉट झाला 47 दिवसाचा. 47 दिवसामध्ये 2 बेसल डोस झाले. बरोबर आहे. त्याचाच एक चीज आहे, त्याचाच याची क्वालिटी एवढी, हे जे तोडे होत आहेत. सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी माणसं जर 10-15 मिनिटात आपल्या शेतात येऊन आपल्याला मार्गदर्शन करीत असतील तर कोण्या कंपनीची आपल्याला काय गरजच नाही जायची दुसरीकडे. म्हणून आम्ही आता सगळे सॉइल चार्जर चालू केलं. हे प्लॉट चालू आहे, हा मला रोज 10,000 देतो. बरोबर आहे. आज देतो 10, भविष्यात जास्त देणार आहे. तर बाजूला आणखीन दोडकास आहे, तो पण झाला 10 दिवसाचा. आणि कारलय ते पण झालं 10-12 दिवसाचं. तिकडे लागवड. हा, ते 4 शेड नेट लावून काढले. विश्वास म्हणजे पूर्ण वैदिक वर केला आता पूर्ण. त्यांना सगळे 1 बेसल डोस झाले माझे. आता 4 शेड नेट मध्ये 1 एकर दोडका चालू, 1 एकर कारलं, 1 एकर वापस दोडका. हे संपत आल्यावर मग ते चालू होईल या भावनेनं. म्हणजे आपल्याला 1000 रुपये 10,000 जे बघायचे तर आपल्याला 1 एकरात, ते आपला दिवस बंद नाही झाला पाहिजे. असं हा सायकल काय. पुन्हा काकडी पलीकडच्या शेडनेट मध्ये आणि टमाटर. म्हणजे आता वाया जाऊन द्यायचं नाही. आता वाया काय जाऊ द्यायचं नाही, दिवस वाया जाऊ द्यायचं नाही, 1 एकर रान जाऊ द्यायचं नाही. आपण लगेच वांग्याची तयारी चालू आज. आता जे ट्रॅक्टर चालू होती, वांग, टमाटर, शेवगा, असं 10 पिकाचं नियोजन केलंय आपण. 10 एकर माळवा आपल्याला शेड नेटवर करायचा पूर्ण. हो. 2 बाजार झालेत आमचे. तर पहिल्या बाजाराला जे माणसं आम्हाला हुडकीत आले गेलेल्या बाजारात काल शिरसाड्यामध्ये, तर ती जागा होती आमची. म्हणले तुमचा दोडका खाल्ला म्हणले. तर काय ओळखीचे पाहुणे रावळे येते, तर ते म्हणले काय टेस्ट राव म्हणले. मी त्याला आवर्जून सांगितलं ह्याला केमिकलचं खात नाही, फवारणी नाही, तुम्ही बिनधास्त खा म्हणलं. अजिबात नाही. भरोसा माझ्या, कारण मी टाकलंच नाही ना. मी ह्याला केमिकल टाकलंच नाही, तर तुम्हाला मी बिनधास्त सांगू शकतो ना हे प्युअर आहे, तुमच्या शरीराला चांगले. तर मग ते दुसऱ्या बाजारी मला असा अनुभव आला, ज्यांनी पाव नेले त्यांनी 1 किलो नेले. असं म्हणजे रिपीट युजर रिपीट युजर म्हणजे एकदा ज्यांनी याची चव घेतली फिरून तुमच्याकडे घेऊ शकत दुसरा केमिकलचा माल घेऊ शकत नाही, फिरून तुमच्याकडे येणार. म्हणून मी काय केलं, आता आपल्याला 1 दोडका इकायच्या काउंटर लावायचे. म्हणून मी आता काय केलं, दोडका, काकडी, कारलं, टमाटर, वांग आणि शेवगा. आता मी टेम्पो लावला आपला एसीटी वैदिकचा एका लाईन, म्हणजे त्यानं दुसरं काय घेऊन नाही. कोथिंबीर शेत केलंय, कोथिंबीर सुद्धा आपलीच, मिरची सुद्धा आपली, मिरची 10 बेळी केली. पण आपल्या एसीटीच्या स्टॉलवर आल्याच्या नंतर एका शेतकऱ्याच्या 1 ग्राहक जर आलं तर त्यानं आपलीच पिशवी भरून घेऊन जाणार. भले आपण त्यांच्यापेक्षा लो रेट निघतो. आयुष्यातली सगळ्यात आनंदाची दिवाळी सॉइल चार्जर एसीटी वैदिक. आतापर्यंतच्या दिवाळीला म्हणजे शेतकऱ्याला आनंद नसतोच. बरोबर आहे. शेतकऱ्याची वाईट अवस्था बरोबर आहे. दिवाळीत निघतं शासनाचं धोरण, शेतकऱ्याचं मरण. बरोबर आहे. हा, कारण केमिकल मध्ये काहीच येणार नाही. थकलोच साहेब आम्ही. पण या वर्षी अतिशय आनंद झाला.
आता 24 तास आणि ऊस निघायला 10,080 तास लागतात. 14 महिन्याचे 10,080 तास होतात. बरोबर आहे, लागतातच. मग 10,080 तास कुणी थांबायचं? आपल्याला तर दर 24 तासाला पैसे आले. ह्याचा शेतकऱ्यांनी कुठेतरी विचार करण्याची गरज विचार केला आहे. पाहिजे. आणि सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीकडे प्रत्येक शेतकऱ्याने आलं पाहिजे. आलं पाहिजे. 100% रिझल्ट आहेत. पीक कोणतंही असू द्या, व्हरायटी कोणती असू द्या, कोणतंही पीक घ्या, वातावरण कसलंही असू द्या. आता धुई येऊन गेली. आम्ही पहिले धुई आलो की घाबरायचो. घाबरायचं म्हणजे काय, आम्हाला धुई आली की वाटायचं म्हणजे अशी सगळे पुढे जळून जायचे. तुमच्याकडं अमृत जल आहे. आता माझ्याकडे 600 लिटर अमृत जल स्टॉक असतो, बनवून ठेवला असतं. 600 लिटर. कारण ऍट अ टाइम कसं आहे, अमृत जल शिवाय मग अमृत जलची आम्ही नुसती स्प्रिंग घेतली. हे म्हणजे फक्त अमृत जल धुवून काढलं. धुई गेली की आम्ही लगेच अमृत जल धुवून घेतलं लगेच. काहीच अडचण फ्रेश काहीच नाही. हे फुल जशाच तसं राहिलं साहेब. ह्या फुलाला काहीही धक्का नाही बघा. ते बघा ना, ते वेल बघा कुठे गेलाय सर. ठिबकच्या नळीने बघा ना, ते इथपर्यंत टेकला ते आता. ठिकाण असेल तर ते आणखी कुठं जायला माहित नाही. ते लागले बघा ना कसं ते बघा, सेटिंग बघा, सेटिंग किती बघा त्याला. सिस्टम एक लावल्यासारखं झालंय. ते असं लावलंय ते हाताला लावल्यासारखं वाटतं. प्लास्टिकचा दोडका वाटतंय. बरोबर आहे. हा बघा, हे उडी पडते, उडी फ्लेक्झिबिलिटी बघायची. खूपच छान आहे, खूपच छान आहे बघा, खूपच छान. तुटणार नाही कवळा याच्यामध्ये. एकदम. कावळा आहे, कवळा आहे. तुटत आता नाही. बघा वाचतो हा डायरेक्ट रे बघा. बस हे बघा टक्का नावाज येतो. हो, टक्का नावाज. बरोबर आहे. हो, त्याला फ्रीज मध्ये ठेवायची गरजच नाही. काहीच हे ओरिजिनल आहे ना साहेब. ते केमिकल कसं राहील बाहेर, बरोबर आहे. त्याला फ्रीजची गरज लागल. बरोबर आहे. मग ते फ्रीज पण त्यांनीच आणलंय, केमिकल त्यांनीच आणलंय. बरोबर आपलं ओरिजिनल आहे ना. बरोबर. याला गरजच नाही. आपल्याकडे कुठं फ्रीज होतं. बरोबर आहे. हे जुनं ते सोनं, जुनं ते सोनं. ते सोनं. हा. आणि हे जे तंत्रज्ञान राम सरांनी विकसित केले, हो. तर हे पूर्वीच आहे. पूर्वीच आहे. काय आता हो, नाहीये. हो. 4-5 हजार वर्षापूर्वीच आहे. नावच वैदिक आहे. नावच वैदिक आहे. हा. वैदिक आहे. हा. फक्त शेतकऱ्याने ते समजून घेतलं हो. पाहिजे आणि कुठेतरी वापरलं पाहिजे. शेतकऱ्यासाठी, हो, ह्या भारतातल्या शेतकऱ्यासाठी बरोबर आहे. राम सर म्हणजे देवच आहे. क्या बात आहे. बरोबर आहे. नक्की. शेतीला, ह्या देशातल्या शेतीला, हो. शेतकऱ्याला हो. फक्त एकच माणूस वाचू शकतो आणि ते म्हणजे राम सर. राम सर. नक्की. दुसरं कोणीच नाही. सगळे मारणारेच आहेत. मातीला, तारणारा एकच, मातीला, शेतीला हा. आणि ग्राहकाला. ग्राहकाला. बरोबर आहे. आणि निरोगी जीवन बरोबर आहे. आज विचार कोण करते त्याचा? करावं लागेल, आणि आपल्याला आज सांगावं लागेल. कोणत्या कंपनीनं नाही विचार त्याचा केला. विचार केला विचार केला नाही. किती विचार कंपन्या आहे भारतामध्ये? कंपनीने विचार केला नाही, पुढाऱ्याने विचार केला नाही, हो. कुणीच ह्या जनतेचाच विचार केला नाही. बरोबर आहे. गरजच नव्हती केमिकल आणण्याची. बरोबर आहे. काय गरज होती केमिकल आणण्याची? गरजच एवढी मातीत ताकद आहे, आणि एवढं चांगलं तंत्रज्ञान आहे. चांगलं तंत्रज्ञान आहे, काहीच गरज नव्हती. बरोबर. म्हणून शेतकऱ्यांनी, माझा मेसेज आहे शेतकऱ्याला, जे शेतकरी हा व्हिडिओ बघतील हो, त्यांनी केमिकलला चक वापरापासून राम राम करा. 10 गुंठ्यावर तरी कमीत कमी ट्रायल 10 गुंठे, 20 गुंठे, 1 एकर बस. टेस्ट घ्या. स्वतः आणि बघायचं शिका, येऊन. शिका ना. कमीत कमी 10 गुंठ्याला वापरा. कमवून 10,000 दिवसाला. पैसा असल्याशिवाय काय खरं माणसाचं. ह्या प्रोडक्टची प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपयाच्या रुपये. आत आहे, आत आहे. आणि आज किती 100 रुपये निघतो. वर आज कधी- मला अहो, सांगा, 500 24 तासात कुठं होत? किती पट होत आहेत ती? 500 95 पट. तुम्हाला 95 पट. एवढं व्याज देणार बँक तरी आहे का माझा? कोणीच नाही हो जगात, फक्त राम सर आहेत. बस. एवढं देणार आहे फक्त राम सर आहेत, बरोबर आहे. कुणाकडेच नाहीये. बरोबर आहे. कॉस्ट मी 5 रुपये कशी काढली? हो. ते पण आपला बेसल डोस धरून, सगळं म्हणजे सगळं पकडून. बेसल डोस पासून हे बेड वडे, मल्चिंग, फिल्चिंग सगळं सगळं पकडलं. ड्रायव्हर, डिझेल, लेबर, मालकाचं पेट्रोल, सगळं पकडून. सगळं पकडून 5 रुपयाचे पुढे प्रोडक्शन कॉस्ट जात नाही. आणि 500 24 तासात 24 तासात हे सिद्ध आहे, सिद्ध आहे. दिवसाला तोडा आहे. हो. दिवसाला 10,000 दिवसाला घरात. 10. कालच आणि थोडा केला टोटल होता. कॅल्क्युलेशन आहे माझं. बर. टोटल कॅश सगळ्या पिकाचं तासासहित कॅल्क्युलेशन आहे. अभ्यास पूर्व सगळं. अभ्यास पूर्ण. दोडका 24 तासात येतो. बर. माझं कारलं 36 तासात येतं. बर. 48 तासात काकडी येते. बर. म्हणजे 60 तासाच्या आत येणारे माझ्याकडे 4 पिके. कशाला वाट बघता 16 महिने? कशाला लावता ऊसन, सोयाबीन, कापूसन, आणि कशाला करता उगा 100 एकर? बरोबर. कारण 4 एकर. बरोबर आहे. पण चांगलं करा. हा, चांगलं करा. सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी वापरा. तुम्ही लखपती. खाणाऱ्यांना सुद्धा आशीर्वाद दिला हा, पाहिजे. खाणाऱ्यांना आशीर्वाद दिला पाहिजे. आपण बी आनंदानं खाल्लं पाहिजे. अहो, आपल्याला समाधानानं झोप तुम्ही- लागली पाहिजे. भीतीच गेली. निवांत शेती, आनंदानं शेती. सर म्हणतात ना, शेती करूया आनंदानं. आमच्या जीवनात आनंद आला, सरांनी आणला. खरं आहे, 100% खरं. आता तुम्ही डोळ्यानंच बघायला येत ना, खोटं कशाला सांगायचं? नाही तुमचे नाही. आमच्या आयुष्यात, माझ्या आयुष्यात, माझ्या काम करणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये आज आमच्या आनंदाची दिवाळी झाली. बरोबर आहे. आणि शिस्तबद्ध नियोजन आहे. हो. ह्या पोटामध्ये, हो. ह्या माझ्या पोटामध्ये हो. मी केमिकलचं काहीच घालणार नाही, अजिबात नाही. काहीच नाही.
आणि मिल्क चार्जर हो. गायला मिरच्या जर हा वापर गायला वापरायला चालू केलं मिल्क चार्जर कधीपासून? आता जवळपास महिना झाला आम्हाला बर. महिना झाला किती काय आपल्याकडे एकच गाय आमच्याकडे बर, हा, माझ्याकडे नव्हती बर मी म्हणलं भावाला मला एक गाय दिकी हो म्हणलं सॉइल चार्ज आणले बर. मग बकेट आणलं त्याच्याकडे 2 गाय हो ते म्हणलं ही राहू दे तुला हो आमचा भाऊ म्हणला बर. राहू दे म्हणला हो मग ती येली बी आणि एवढा बदल झाला हो तिचं म्हणजे सर जे सांगतात हो की शेण असं घट्ट यायला लागलं बरोबर. मग रानगावऱ्या तयार व्हायला लागल्या मिल्क चार्जर मुळे काय झालं दुधाला चव आली बर 60 डबर झाली हो तूप वाढलं बर. दूध वाढलं आणि आता आणखी एक गिरगा घ्यायलो आता 10,000 रोज यायलेत ना म्हणून आता आमचा दोडका गायच्या दुधावरला आहे आम्ही आमच्या पिकांना पण दूध पाजतो म्हणजे तुझा आहे तुझ्यापासून जागा चुकलाशी उगाच मोकार लोकांचं फवारलं मोकार कंपन्या मोकार लोक काय विष देणार विष खाऊ घालणार सर विषारी आयुष्य बरोबर. विषारी आयुष्य केलं साहेब मला शुगर बीपी सगळे मला शुगर बीपी साहेब बर माझ्या भावाला शुगर बीपी हो. माझ्या आईला शुगर बीपी बर. माझ्या वडिलाला आहे माझ्या बहिणीला आहे हो. कुणी आणलंय कुणी आणलंय या केमिकल वाल्याने आणलंय केमिकलच आणलंय. यांनी केलेलं पाप आहे ह्यांच्या स्वार्थासाठी बरोबर, बरोबर. म्हणजे ह्यांच्या स्वार्थासाठी यांनी लोक म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हाले कापले यांनी बरोबर. वादीसाठी इतक्या बरोबर आहे बरोबर सगळ्या देशाचं पण ते कळायला पाहिजे ना हा कळावं लागल का आपल्याला कळलंय ना आपण ठामपणे सांगू ना अख्ख्या शेतकऱ्याला सांगू वाजवून सांगू ना अन्नच नाही ना साहेब सगळं युरियाच अन्न आता 2-2 पोते युरिया टाकायचा मी उसाला 35 पोते खत टाकत होतो टोंपे साहेबाला माहिती 35 बॅग 10-26 एकरी 10-26 युरिया 35-40 बॅगचा डोस मी टाकलेला आहे तेव्हा मला 100 टन निघालेले पण ते काय कामाचं पण एकरी एकरी 100 टन मी काढलाय 35 बॅग आम्ही 8-8 डोस आम्ही ह्याचे घालायचे अरे बाप. चढावड लागायची आमची कोण जास्त काढ आम्ही त्या रासायनिकचा भरी मार केला एवढं टाकून 100 टन 100 टनच एवढं टाकून 100 टन म्हणजे आम्हाला लय नवल वाटायचं हा, त्यावेळेस कुणाचं त्यावेळी. नव्हतं ना हे कुणाचंच नव्हतं नव्हतं ना. ना. कुणाचंच नव्हतं ऊसच नसायचा म्हणजे फार मोठ्या चुका केल्या अज्ञानामध्ये पण आता चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे. एकदम काही बदल होणार नाही पण राम सरांनी जे कार्य हातात घेतलेले हे ह्या पिढीसाठी खूप चांगले हे 100 वर्ष जगणार आहे 100% तुम्ही आम्ही नाही जगू कारण आपलं आयुष्य अर्ध केमिकल खाण्यात गेलं गेलं ना. त्यांना प्युअर मिळाले ना बरोबर आहे म्हणून हे प्रचार करण्याची गरज आहे कमाई जाऊ द्या आयुष्यात प्रारब्धान मिळत अशी संपत्ती तुम्ही करता तर तुम्ही कार्य चांगलं करा जे तुमच्या गावातले ग्राहक आहेत आता हे तुमच्या गावामध्ये घेऊन येत असतात तर ते तुम्हाला अगोदरच विचारता की ते घेऊन येणार आहेत का का बरं कारण का गेल्या शनिवारी त्यांनी आणला होता दोडका आपला हो. आणि विशेष म्हणजे असं की आजूबाजूला यांच्या बाजूला 3 स्टॉल लागलेले होते ऑलरेडी विकत होते दोडक्याची बरोबर पण आहे ह्याची जी क्वालिटी होती तर आम्ही ते दोडके घेतले होते हो. दादा मी तुम्हाला फुलं दाखवत जळायचे, होतो. फुलं जळायचे तर त्यांची. हे पूर्ण काळं पडलेलं ते होतं काळं हे पडलेलं. जळून गेलेलं होतं का आता देठ केमिकलचा पण मार काळा, असल्यामुळे. देठ पण काळा. आणि काळा होता. देठ पण काळे होते हे शिरा नव्हत्या अशा हो. आणि आपला दोडका जर पाहिला तर त्याच्यावर क्वालिटी होती आणि एक शाईन चमक होती चमक होती तर ते बघून सगळे इकडे झाले मग बर त्यांच्या तसाच राहिला दोडका आपण विकून घरी पण आलो बर विकत नाही एवढी मागणी एवढी मागणी बर आणि कधी शक्य आहे? जेव्हा सर तुम्ही खरं त्याला क्वालिटी असेल हो, हो. किंवा काहीतरी चव असेल हो, हो. तर ग्राहक स्वतः तुम्हाला शोधत येणार आहे. हो शोधत येणार, तुम्ही शोधत- कुठं बसली शोधत तुम्ही येणार. कोपऱ्यात बसू द्या हो हो तुमच्याकडेच येणार कुठेही बसू द्या आपण आपल्याला हुडकत येतात हुडकत येतात हो बाजारात 3 प्रकारचे भाव असतात बरोबर आहे एक सकाळचे बाजार माळव घेणार ग्राहक असते एक दुपारचा असते आणि एक संध्याकाळचा असते. बरोबर आहे. मग तिघाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. बरोबर आहे मग ते संध्याकाळचे काय असते थोडं स्वस्त द्यावं लागतं बरं. म्हणून आपण लास्ट 20 रुपये पाव म्हणजे लास्टचा भाव आपला 80 एकदम last रुपये 20 रुपये म्हणजे Last 80 रुपये 20 किलो 80 रुपये किलो लास्टला 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 तसंच घेऊन जा म्हणतात ऐका ना घेऊन जा हो म्हणतात. हो नाही नेत तसंच नेत नाही आज कुणी नाही तसंच आहे आता एका जर माणूस मला पुन्हा आणून देतो पैसे तर ते आणून देत म्हणून देतो. आता प्रामाणिकता वाढली नाही, आहे नाही, बाबा. नाही, नाही, बुडवणार नाही, कसं? बुडवणार नाही, नेत एवढं नाही. कष्टाचं आम्ही ते घेऊन जा म्हणतो सारखं पिकवलंय आम्ही ते घेऊन जा म्हणतो हो. पुढच्या बाजारात द्या 5 रुपये 10 रुपये राहिले पुढच्या बाजारात द्या म्हणतो आम्ही बर आणि ते येऊन सांगतात पुढच्या बाजाराला तुमचं खूप छान होतं कशाला पैसे ठेवील हा, असं खूप छान आहे ग्राहक छान आहेत आणि मी ठोक मध्ये द्यायचो लातूरला हो शिमला मिरची मला मी ठोक मध्ये द्यायचो हो. 2 एकर शिमला मिरची राहायची हो दररोज 1.5 टन 1 टन शिमला मिरची ठोक मध्ये द्यायचो तर मी जायचंच नाही हो लिलाव व्हायचा आणि ते बागवान परस्पर विकून टाकायचं इंटरेस्टच वाटत नव्हता ना शेतकऱ्यांनी लावायचं आणि बाजारात मांडी बसून असं विकायचं विकायचं काही लाज नाही काहीच गरज नाही ऐका ना ना कसं माहितीये चर्चा केली होती का यांच्यासोबत. मला म्हणले शेतकरी काय काय हो. बाबा म्हणले आता तुम्ही तो बाजारात माळव विकायले हो
अरे बाबा म्हणलं तुमचं कशाचं दुकान आहे? ते मला किराणा आहे, कापड आहे, कृषी केंद्र आहे. बरोबर आहे. अरे तुम्ही लोकांचं आणून विकायला म्हणलं. बरोबर आहे. कृषी केंद्र कुणाच्या कंपन्या कोण विकायले काय पत्ता? बरोबर आहे. काय टाकलंय माहित आहे? काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. अरे माझी तर स्वतःची कंपनी ना नरवाडीला. खरे माझी स्वतःची फॅक्टरी आणि मला माझ्या स्वतःच्या फॅक्टरी मधलं काय अडचण बाजारात बसून मला स्वाभिमान आहे. माझा स्वाभिमान आहे. बरोबर आहे. बाजारात बसून मी आणि शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी. हे हटवायचे 3 मधातले. बरोबर आहे. काही लाजायचं नाही. बरोबर आहे. लाजू नका. तुम्ही सांगा ठणकावून. अहो काही काही लोक वाट बघतायत आपली. काही मित्र चुलते मालते हे जे आहेत शहरात राहणारे, ह्यांना जर कळालं की तुझ्याकडे मला आता फोन आहेत, बर तुझी ती टेक्नॉलॉजी गाजवली म्हणले, तुझे व्हिडिओ गाजवले, तर आम्हाला गहू ठेव, हो बर ज्वारी ठेव, बुकिंग. ओरडा खायला बोलव, बुकिंग, आणि तुला जे पाहिजे ते पैसे देऊ आम्ही. पण आपल्याला राम सरांनी काय सांगितलंय? जास्त घ्यायचं नाही, जास्त घेणार नाही. ज्वारी ज्या भावात चालली त्या भावात, गहू ज्या भावात चाललाय त्या भावात. आपल्याला काय करायचंय? राम सरांनी सांगितलंय आपल्याला. आनंद मिळत असले जास्त पैशाला काय करायचं? प्रोडक्शन निघते जास्त. निघतंय ना. बिलकुल बिलकुल. प्रोडक्शन दमदार निघतंय. आणि सोन्यासारखं पिकायलंय आज. सोन्यासारखं. राम सरांचं किती मोठं किती कुटुंब मोठं. आता दररोज व्हिडिओ पाहतो मी, किती आनंद द्यायला शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर. म्हणजे खरं म्हणजे काय झालं, ज्यावेळेस सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी माहिती मिळाली, जास्त आमचं प्रबोधन व्हिडिओनं झालं. युट्यूबचं खूप मोठं सहकार्य. बरोबर काय, कारण सकाळी 3ला मी बटन दाबतो युट्यूब. मला वाटत नाही राम सरांचा आता कोणता व्हिडिओ बघायचा राहिला असं. कारण मी सगळे पिकं लावणार आहे. त्याच्यामुळे एवढं पिकवलं. हा, मी सगळे पिकं लावणार आहे. बर. मुळीपासून साखरेच्या कानापर्यंत हो. जागतिक लेवलचा माझा सगळा अभ्यास. माझं डबल पीजी झालेलं आहे. बर. हिस्ट्रीमध्ये पीजी आहे आणि सोशलॉजी मध्ये पीजी, बर. आणि शेतकरी संघटनेतल्या चळवळीचा कार्यकर्ता आहे. मी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष होतो. अरे वा. तो सगळ्या कारखाने आंदोलन केले. त्याच्यामुळे अभ्यास पूर्ण झाला होता, पण मार्ग चुकीचा धरला. बरोबर आहे. बरोबर. केमिकलचा मार्ग चुकीचा मार्ग. बरोबर. हा, चुकीचा मार्ग. म्हणून आम्हाला पाहिजे तेवढं यश आलं नाही. हे जर आम्हाला आधी मिळालं असतं ना साहेब, मी BMW मध्ये हिंडला असतो. BMW मध्ये हिंडला असतो. मला जर 5 वर्षाखाली भेट झाली असती माझी टोंपे साहेबाची, डोळे साहेबाची, काय विचार करा ना. एका एकर मध्ये मी रोज 10,000 कमवतो. मला 30 एकर जमीन आहे साहेब. बरोबर आहे ना. आणि 24/7 मी शेतातच आहे. मी कुणाचाच फोन घेत नाही आणि मला कुणाचा फोन येत बी नाही. मला नेता नाही, कार्यकर्ता नाही, पक्ष नाही, काहीच नाही. मला जे काय असेल ते माझी शेती माझं कुटुंब, माझी शेती माझं कुटुंब, माझ्या यश शेती वैदिक. राम सरांची व्हिडिओ. बरोबर. याच्यापेक्षा मोठं जगच नाही. उठता बसता बोलता ध्यानी मनी राम. ध्यानी मनी राम आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटतंय की 18-20 हजाराचा बेसल डोस टाकायचा, तर थोडं कॉस्टली वाटतंय. बरोबर आहे. पण ते काहीच नाही हो. पण ते कळायला पाहिजे. काहीच नाही. हा माझा खर्च निघाला. हो. या प्लॉटचा खर्च निघाला आतापर्यंत. शेतकऱ्याला काय वाटतं, स्टार्टिंगचाच खर्च थोडा 15,000 आहे, तर मग पुढं किती जायचा. पण त्यांना माहित नाही की हे पायाभर चालू आहे. 2 शेतकरी होते पेगरीच्या रात्री, साहेबाची तो नेऊ लागले. मी म्हणलं तुम्ही इकडे यायला सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी, पण डोळे साहेब सांगतील त्याच्यात तसूभर बी कमी घ्यायचं नाही. बरोबर आहे. 18 बॅगच्या 10 बॅग करा म्हणायचं नाही. काय तुमचा काय जे डोस आहे ते प्रॉपरली गेला पाहिजे. RNPA चा डोस गेला पाहिजे, मायको गेलं पाहिजे, आणि तुमचं सॉइल चार्जर दररोज किंवा 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून एनर्जी बुस्टर, सॉइल चार्जर, पुन्हा पेस्ट क्लिनर, आपलं हे पुन्हा आपलं डिसीज फायटर, हे म्हणजे वेळेच्या वेळी फवारलं पाहिजे. वेळेच्या वेळी जर गेलं. हा, हे जे पान आहे साहेब, असं पान केमिकल मध्ये आयुष्यात बी बघायला नाही ना. बघायला बघा सर, आता सुद्धा बघा. शिरा बघा, पहिलवानाचं कसलेलं शरीर आहे तसं आहे की नाही हे बघा. पेटा बघा आणि ह्याला चुरगळून टाका. केमिकल मध्ये हे खलास होऊन जाते. आता बघा जशाच तसं होत आहे. काहीच होत नाही, काहीच होत नाही. काय जादू काय केमिकल मध्ये मोडून खलास. थोडा वेळ वाळून गेलं ते. 10 मिनिटांमध्ये वाळते बघा ते. बघा सर याच्यावर काय ह्याच्यावर तेच बघा. पाठीमागून मोबाईल वाटल्यास पाठीमागून शिरा बघा त्याच्या पानाच्या. एवढा पानामध्येच घर भरलेला आहे. वाढून भरणार काहीच विषय नाही. बरोबर आहे. जबरदस्त एकदम. याच्या अगोदर याच्यावर सर कारल्याचं पीक कारल्याचं घेतलेलं जुनं आहे पीक घेतलेलं आहे. हा बेड जो तो उष्ट्या बेडवरला. उष्ट्या बेडवर आहे. उष्ट्या बेडवरचं बेडवरचं सगळं आहे. हे बघा, हे कारलं कारलं आहे. हे कारलं. ते कारलं निघून गेलेलं आहे. हा. म्हणजे त्याच्यावर खर्च काहीच नाही. काहीच नाही. तेच बेड आहे. काहीच नाही. तेच बेड आहे. फक्त बेसल डोस मला भरलाय. साहेबांना सांगितलं, डोळे साहेब हे परेशान तेच होत बेड राहू दे म्हणले. कारलं कट केलं, हे कारलं वाळून गेलं. हे सगळं मांडव आता वरी शेड नेट आहे. आणि सगळं स्ट्रक्चर रेडी आहे. फक्त दोडक्याची बी लावली आणि आपला बेसल डोस दिला.
आपल्याकडे शेतकऱ्याची जी जात आहे, मी शेतकरी आहे. बरोबर आहे. मी शेतावरच नाही हो, बरोबर आहे. मी कुठेतरी गुरपटलोय. बरोबर मी माझा राग येतो बोलण्याचा काही जणाला, आहे. बरोबर आहे. पण मी बघच ना हो, त्याचा अभ्यासच करीना. नाही, नाही, बरं कोणी सांगितलंस तरी ऐकावं ना, ऐकायची मानसिकता नाही. मगाशी तुम्ही काय बोलले हो. की तुम्ही बाजारामध्ये घेऊन बसता सर्व हो, माळव. हो. हा? तुम्हाला विचारलं कोणीतरी, हो, ज्याचं कपड्याचं दुकान आहे तो काय करतो? कोणाच तरी आणून विकतो. कोणाचं तरी आणून विकतो, हो. अभ्यास करतो त्याचा आणि विकतो. विकतो, आज हो. काय येतो फायद्यात आहे. फायद्यात. कोणत्या शेतकऱ्यांनी शेतीचा अभ्यास केला आता? केलाच नाही, अभ्यासच नाही, कोणत्या शेतकऱ्यांनी केला? अभ्यासच नाही. मोगम शेती करायची, मोगम शेती. काहीतरी आणायचं, काहीतरी लावायचं. कंपनीवाल्याने सांगायचं हे फवारा. आता तुझा त्याचा काय संबंध, तुझा काय मालक संबंध, कोण त्या आहे? कंपनीचा काय नाही, संबंध, मालक कोण आहे? त्याला चिठ्ठी लिहून द्यायची हे फवारा. त्यालाही कळेना, तुलाही कळेना, आणि त्या दुकानदाराला कळेना. मग हे फक्त इकायचं आणि आम्ही मोठं व्हायचं. बरोबर आहे. हे कुठेतरी थांबलं ते पाहिजे. थांबलंच पाहिजे, थांबवावं लागेल. रामसर काय सांगतात की राम तुम्ही सर, अभ्यास पूर्ण व्यवस्थित. शेती हो, करा, अभ्यास मोगम शेती करू नका. हो. बरोबर आहे. मोगम करायची नाही. आणि आज ते तुम्ही केलंय, आम्ही केलंय. हो, त्याच्यामुळे आज कुठेतरी आनंदित आम्ही, आनंदित आणि आज सुखीत ना. तुमची शेती फायद्याची का तोट्याची? प्रचंड फायद्याची. मग आता सर आपल्याला रामसर म्हणतात की तुम्ही केमिकलवर जर शेती केली हो, तर त्याच्यातून जे काही उत्पन्न मिळणार आहे ती लक्ष्मी नाहीये, अवदास आहे. अवदास आहे ती, खरे हाताने आणलेली. आज तुम्ही एसटीची वैदिक 1 एकर प्लॉट केला. हो, आज तुम्ही दोडका तुमचा नेऊन बाजारामध्ये विकला. जी लक्ष्मी आली तिने आज लक्ष्मीच घेऊन आली. लक्ष्मी बरोबर. घरात घेऊन आली. हो, बरोबर. तुम्ही काय केलं? हो, तुम्ही गाडी हो, घेतली. गाडी घेतली. हो. 30 एकर क्षेत्र होतं, का बरं नाही घेतली? काहीच नाही घेऊ शकत, काय नाही. पहिलीच मोटरसायकल होती माझ्याकडे, म्हणजे 30 याच्याहून- वर्षापूर्वीची. याच्याहून 30 वर्षापूर्वीची मोटरसायकल बदलू शकलो नाही मी. 30 एकरात साहेब, वास्तव आहे. इकडे वास्तव आहे. 30 एकरामध्ये मला कधी कधी 3 लाख रुपये घरून घालावं लागलेले. काय राहिलं तर नाहीच, काय राहिलं तर नाही शेतीत. हो. राम नाही राहिला शेतीत, त्या आता केमिकलच्या. 30 आता एकर राम असून- आला एसीटी कॉलेज सॉइल टेक्नॉलॉजी. 30 एकर जमीन असून 30 रुपयाला महाग. 2 नाही बरोबर आहे. उरत नाही हो काही. रामही नाही आणि आरामही नाही आणि आरामही काहीच नाही, नाही. काहीच आता नाही. निवांत आहे. आता निवांत आहे. बिलकुल तर नाही, तणाव खर्चच नाही. दिसलंच नाही. आपण खुरपणी plot मध्ये खुरपणी 0 मेंटेनन्स, खुरपणी बंद. बंद पूर्ण. केमिकल मध्ये इतकं खुरपावं लागायचं की तोडायचं काम नसले की खुरपायचं काम. आता कामच नाही, तण आलंच नाही. म्हणजे आज काही पण असू द्या, त्याला जर तुम्ही एसटी वैदिक वापरलं तर वापरलं. त्याचं सोनंच होणार. सोनंच होणार. 24 कॅरेट सोनं. काहीच अडचण नाही, बरोबर आहे. काहीही अडचण नाही. तरी 100% रिझल्ट 100% विश्वासानं वापरायचं. बरोबर आहे. बिलकुल. काल मी तर बिंदास सांगतो, हो. मी असं सांगतो की आता तुमच्या वतीने सांगतो मी, तुम्ही करा, नाही झालं तुम्ही खर्च देतो. मी कोरा चेक देतो. याला म्हणतात आत्मविश्वास. माझे एक मित्र आहेत, टरबूज करायचं आम्हाला. आता आपलं टरबूज खरबूज बरं का, उन्हाळ्यातले सगळे खायचे आपलं सगळं करायचं. बरोबर आहे. तर ते म्हणजे मी करू का, हो. येईल का, नाही आलं म्हणलं तुझा काय खर्च झालाय, माझ्या टरबूजाच्या पोटीतून घेऊन जाणार. येणार म्हणजे येणार, 100% येणार. येणारच. सरांनी टेक्नॉलॉजी अशी बनवली बरोबर आहे. की शेतकऱ्याला सक्सेसच करून बरोबर दाखवायचं. आहे. असं कोणी म्हणलंय का हो? कोणत्या तरी कंपनीवाला म्हणला का शेतकऱ्याचं त्याला सक्सेस करून दाखवा, त्याला मारून टाका ना आमचं भरा, असं म्हणल्या कंपन्या अजून. आतापर्यंत कोणत्या कंपनीचं मालकच आला नाही. पाहिलं का तुम्ही? कंपनीचा मालकच पाहिला नाही. पाहिला कधी? नाही नाव पाहिला, सुद्धा माहित नाही. नाव सुद्धा माहित नाही. पाहणं तर लाभ आहे. दादा, आपल्या कंपनीचे मालक किती दिवसात बघायला मिळाले? या प्रत्यक्ष दररोज भेट. रोज आहे युट्यूबला ना? रोज भेट, रोज आहे. रोज भेट. माहित आहे सगळं. आणि प्रत्यक्ष भेट पण परभणीला आले झाली. होते, परभणीला आले होते. परभणीला आम्हाला आले. दुरून पाहण्याचा योग आला. काल परवा दीपावळीला गेल्या वर्षीच्या ऊसाचं 200 रुपयाचं बिल मी दिवसभर भांडून आणलंय. हो, आता जे दिवसभर चेअरमन सांगत तक्रार बघा ना. का देत नाहीत. एफआरपी कमी दाखवतेत, रिकव्हरी कमी दाखवतेत, बरोबर आहे. वजनात काटा हाणतेत, लबाडीत ना. बरोबर आहे. मग लबाडाच्या दाराला काय लिहायचंय? नाही, नाही. मग ज्या लबाडाची आपली भेट होणार आहे ती पीक लावायचं कशाला? नाही, नाही, गरज आहे. जायचं अरे करा ना कष्ट, बाजारात तयार आहे कस्टमर तुमचं. आता तर माझा लय आवाज वाढलाय साहेब त्या सॉइल चार्ज मुळे. काय 100 रुपये किलो निघालो. आता तर माझ्यापाशी सिद्धता झाली, बरोबर. प्रूव्ह केलं ना आपण. बरोबर. एकदाला म्हणलं आय एम फर्स्ट इंडियन फार्मर, बरं. आय एम नॉट गिव्ह एनी फर्टिलायझर अँड नो एनी पेस्टिसाइड. फर्स्ट इंडियन फार्मर, आय डिक्लेरेशन, आय गिव्ह द डिक्लेरेशन, लिहून देतो बॉन्डवर. तुम्हाला माझ्या ह्या दोडक्यामध्ये एक कण बी माझ्या रासायनिक खताचा नाहीये, आज आणि कोणत्या पेस्टिसाइडचा एक थेंब बी नाहीये. रेसिड्यू फ्री, रेसिड्यू फ्री. झिरो रेसिड्यू. झिरो रेसिड्यू. कोणत्या लॅब मध्ये नव्हत्या? कोणत्या लॅब मध्ये? त्याच्यापेक्षा लॅब कोणती मोठी कोणती मोठी लॅब? हा? ते पोटापेक्षा कोणती मोठी केमिकल लॅब? वाल्या दुकानदाराला म्हणाव तू केमिकल दिलेला दोडका खाऊन दाखवा, खाऊन दाखव. हा, हे आमचा खाऊन दाखवा. मी एका केमिकल वाल्या दुकानदाराला म्हणलो मी, हो.
हे म्हणले आमचं कसं होईल, तुमचे दुकान लागणार की तुमचे दुकान बंद करावं लागणार आहेत केमिकलवाल्याचे. अरे तुमच्या औषधानं आम्हाला काय व्हायच नाही ना, ह्याच्यात पिकच नाही, या रानात काय यायच ना, तर कोणत्याही कंपनीचं मारा. कंटाळे साहेब, आम्ही कंटाळलो. राम सरांनी वर्षावरची शेती महिन्यावर नाही आणली, तासावर आणली. हा जर दोडका मी बघा, हा जर दोडका माझा जर नाही तोडला मी 12 तासात, जर हा दोडका नाही तोडला साहेब मग 24 तासात, तर पुढच्या 12 तासात म्हणजे 36व्या तासाला हे 2 नंबर मध्ये जाते. बरोबर, ह्याला घेत नाही गिराईक. म्हणजे ह्या दोडक्याची स्पीड सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आहे की दर 24 तासाला ह्याला तोडावंच लागतं. आम्ही असं सज्ज असतो. 36व्या तासाला 2 नंबर मध्ये, मग हे 10 रुपये पाव. 24 तासात जर नाही तोडला, 24 तासात तोडला तर 30 रुपये पाव. 24 तासात तोडला तर 30 रुपये पाव, आणि 36 तासात तोडला तर 10 रुपये पाव एवढा. आणि 48 तासात जर तोडला ते कोणी घेतच नाही. साईज मोठी होते. लोकांना माहित नाही ना. नाही लोकांना काय घेणं देणं नाही. मोठं म्हणलं की त्यांना लोकांना अभ्यासच नाही. बरोबर. लोकांना कवळं तेल लुसलुसीत फ्लेक्झिबल काय असं चमकलं पाहिजे, छोटं असलं पाहिजे, एवढाच असला पाहिजे दोडका. दोडका मला एवढा असतो. 24 दिवसामध्ये 2 बेसल डोस आणि 1 शिलाची ट्रीटमेंट. 24 दिवसात 24 दिवसात फक्त 2 बेस. 2 बेसल डोस मी मला अभ्यास आणि 1 नव्हता. शिलाची ट्रीटमेंट. किती दिवसामध्ये? 24 दिवसात बेसल डोस रिपीट केला आणि शिलाजीत केली. शिलाजीत केलं. केलेली. पहिला बेडवर बेसल डोस टाकला. बेडवर बेसल डोस टाकल्यानंतर 15व्या दिवशी काय 11व्या दिवशी काय शिलाजी ट्रीटमेंट केली. शिलाजी ट्रीटमेंट केल्यानंतर 24व्या 25व्या तर दुसरा बेसल डोस टाकला. केमिकलच्या फवारणीमध्ये डोकं दुखायचं आणि हे फवारणी करताना डोकं दुखू लागलं ना आधी पुन्हा राहतं. मी तर म्हणतो ज्याचं डोकं दुखायला त्याला प्लॉट ज्याचं डोकं दुखायला ना त्याला फिरवायचं त्याच्या पाठीमाग फवारणाच्या, त्याच्या शरीरातला रोगच गेला पाहिजे. म्हणजे असं म्हणजे इतकं म्हणजे ते स्मेल त्या एवढा खास आहे. दोडक्याच्या फुलाला कुठं स्मेल येत असतो का? मी आजही सांगतोय सर, आपल्याला लोक म्हणतील एक बघा व्हिडिओ मध्ये दोडक्याच्या फुलाचा वास येतोय, सुगंध घेताय. बरोबर आहे. काय वाटतं माहितीये का, आज अशी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर शेतकऱ्यांना विश्वास येईल किंवा हे मार्केटिंग करतात कुठेतरी, किंवा हे शेतकरी काय झालं, इतक्या कंपन्या इतकी मार्केटिंग झाली, शेतकऱ्याला कुणी जर असं कंपनी म्हणलं राग यायला लगेच राग येतो. पण आपला राग येणार ना, येणारच. पण त्याचा राग शांत करून नाही, इथून मागे भोगलंच त्यांनी ते. भोगलं. त्याच्यामुळे आता त्यांना खरं जरी भेटलं तरी विश्वास नाही. हा तसंच व्हायला ना ते, चोर आहे लांड गालं तसं झालं आपलं. वाघ आला खराच वाघ आला बाबा, या वाघाचं खरा स्वागत. काय राम सर म्हणजे वाघच आहेत. बरोबर आहे. माझे शब्दच आहेत साहेब. माझा शब्द बघा, मी शेतकरी, बरोबर. माझे आई वडील शेतकरी, बरोबर. माझा धर्म आहे अन्न पिकवणे. आज मी शेतातच आहे. मला वाटतं ह्या पृथ्वीवर राम सर आहेत का पुण्यवान माणूसच नाही. खरंय, बरोबर. ह्या गोष्टी टाळ्या वाजवा. नाही, खरंय, बरोबर. त्या माणसानं जीव वाचवण्याचं काम केलं. बरोबर. विषमुक्त रोगमुक्त काम करण्याचं राम सरांना काम केलं. जगामध्ये मग हाच देव हो, हा दगडाचा देव नाही, ह्या मंदिर मधला मंदिरातला दगडाचा देव मानतो आपण. माझं म्हणण्याचं असं की देवतुल्य माणूस. बरोबर आहे. सरांच्या ह्या टेक्नॉलॉजीमुळे एक दिवस दोडका 200 रुपये विकल आरामशीर. औषधी गुणधर्म आहे. कारण जगामध्ये लोकांकडे खूप पैसा आहे, लोकांना कळू द्या फक्त. पण काय माहिती नाही. आरोग्य पाहिजे. बरोबर आहे. माहितच नाही. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी क्रांतीच होणार. त्या दिवशी क्रांती होईल आणि सगळ्याला काय आपलं आयुष्य आपण लाईफ वाचवायचं पडलंय. बरोबर आहे. लाईफ वाढवायचं पडलंय. बरोबर आहे. कारण हजारो करोडो रुपये लाखो रुपये देऊन आज आपलं आयुष्य वाढवत आहे. बरोबर आहे. काय नाही करत काय नाही आरोग्यासाठी. हा काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त एससीटी वैदिक स्वस्त. बरोबर आहे. एससीटी वैदिक स्वस्त बिगर खर्ची. बरोबर आहे. खर्च आला 25%. मी तर म्हणतो येऊ द्या तेवढा, उत्पादन गेलं 100%. काय म्हणतो जेवढा खर्च करता ना केमिकल तेवढा येऊ द्या. नाही. आज अन्न पिकून दाखवतो मी. नाही ना, केमिकल इतका खर्च होतच नाही आपला केमिकलच्या तुलनेत माझा अभ्यास आहे. माझे दोन प्लॉट झाले ना. उत्पन्न किती निघाले? उत्पन्न किती आहे? मी म्हणलं ना, माझी प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये.
ते गणित शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. SCT वर प्रोडक्शन कॉस्ट 5 रुपये आणि केमिकलवर ह्याची प्रोडक्शन कॉस्ट 20 रुपये किलोला. बरोबर आहे. म्हणून आम्हाला काही उरत नाही. खरंय. शेत लोक माहित नाही शेतात काय उरतच नाही, शेतात काय उरतच नाही. अरे तुम्ही जे करायचं नाही ते करायला तर कशाला उरत काय. बरोबर आहे. एवढं सगळं कव्हरून वापरून सुद्धा विश्वास राहत नाही. विश्वास नाही. बरोबर आहे. हा. 100% विश्वास. 100% विश्वास आहे. बरोबर हा तुम्ही स्वतः करा ना. बरोबर आहे. हा तर तुम्हाला मार्गदर्शन ते कोण करते? डोळे सर टोंपे डोळे सर. तर सर नमस्कार. तुमचं पण पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव आहे नितेश निवृत्ती डोळे, वृंदावन शेतकरी माहिती केंद्र. मोबाईल नंबर आहे 9527 89 54 64. ओके, धन्यवाद सर. सर आपण पण पूर्ण जिल्ह्याचं काम बघतोय, तर तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव पराक्रम विक्रम टोंपे. माझं आहे समाधान शेतकरी माहिती केंद्र, जिल्हा वितरक परभणी. माझा मोबाईल नंबर आहे 91 68 24 57 97. ओके, धन्यवाद. धन्यवाद.